नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत आणि आताच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या ब्रेकिंग बातमीने करतोय. बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसंदर्भातली. 19 जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मोदींच्या बीकेसी मध्ये होणाऱ्या सभेपूर्वी 35 वर्षीय घुसखोराला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले. रामेश्वर मिश्रा असं घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीचं नाव आहे. मिश्रा हा 13 जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या एनएसजीचं ओळखपत्र घालून एसपीजीचं कड ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता. तब्बल 30 मिनिटं मुंबई पोलिसांनी त्याचा पाठपुरावा करून त्याचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावलेला आहे. तर त्याला कोर्टात हजर केलेलं असता 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. आत्ताची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय. सतर्क यंत्रणांमुळे घुसखोराला पकडण्यात आलेला आहे. मोदींच्या आगमनाच्या 90 मिनिटं आधी या घुसखोराला ताब्यात घेण्यात आलेला आहे. पंतप्रधानांची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न हा घुसखोर करत होता. आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी बुलढाण्यातून, ती म्हणजे पोलीस जाचाला कंटाळून एका युवकानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्याच्या डोणगाव येथील घटना असून राष्ट्रीय महामार्गावर बसून युवकानं पोलिसांविरोधात निदर्शनं केली आहेत आणि त्यानंतर पोलिसांविरोधात चिठ्ठी लिहून या युवकानं विष प्राशन केलंय. शुभम मुळे असं विषारी औषध प्राशन करणाऱ्या युवकाचं नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आत्ताची घटना आपण पाहतोय बुलढाण्यामधली आहे. अत्यवस्थ रुग्णावर उपचार सुरू आहेत. पोलीस जाचाला कंटाळून या युवकानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातून समोर आलेली आहे. तर आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्यासोबत आहेत. राहुल, या युवकाची प्रकृती कशी आहे? नेमकं काय घडलं होतं? या पोलिसांना कंटाळून यानं आत्महत्या केल्याचं कळतंय. या ठिकाणी त्या युवकाची प्रकृती जी आहे ती सध्या अत्यावस्था दाखवण्यात आलेली आहे. रुग्णालयात त्याच्यावर त्या युवकावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहे. डोणगाव मार्गावर नेहमीच वाहन चालकांना पोलिसांकडून त्या ठिकाणी त्रास दिला जातोय. त्या त्रासाला कंटाळूनच एका युवकाने त्या ठिकाणी विषारी औषध प्राशन केले. विषारी औषध प्राशन केल्यानंतर काही वेळ हा युवक जो आहे ज्या रस्त्यावर पोलीस त्याला त्रास देत होते त्याच रस्त्यावर बसून त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलंय, निदर्शनं केली आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी विष प्राशन केलं. विष प्राशन केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्या युवकाला रुग्णालयात त्या ठिकाणी दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या युवकाची परिस्थिती त्या ठिकाणी आता अत्यावस्था दाखवण्यात आलेली आहे. परंतु जो पोलीस कर्मचारी त्या युवकाला किंवा वाहन चालकांना त्रास देत होता त्यावर अजूनही कुठली कारवाई करण्यात आलेली नाहीये. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी राहुल. आणि यानंतर आता एक चंद्रपूरमधून सुद्धा ब्रेकिंग बातमी येते. चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यात विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय. बोरगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल गेलेली होती आणि या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी इको पार्क परिसरात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. शिजवून आणलेलं चिकन खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना अचानक मळमळायला लागलं आणि त्यांना उलट्या होण्यास सुरुवात झाली. या सगळ्या 52 विद्यार्थ्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. आणि यानंतर थेट जाणार आहोत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद सुरू आहे. आणि कथा पद्धतीने एकच स्टॅम्प पेपर हे 2 ठिकाणी 2 एग्रीमेंट केले. एकाच स्टॅम्प पेपरवर 2 वेगवेगळे एग्रीमेंट करायचे. एक मुंबई महापालिकेला द्यायचा आणि एक पुणे महापालिका PMRDA ला. फक्त एवढंच नव्हे, त्यांनी जे सांगितलं होतं की ही भागीदारी संस्था जी आहे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी ही रजिस्टर्ड नाही, हे महाराष्ट्र सरकारने मला लिहून दिलेलं आहे.
आता सुजित पाटकरच्या विरोधात माझी तक्रार हे नोंदणी व मुद्रांक विभाग यांनी स्वीकारली आहे. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रार IGRनी स्पष्टपणे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे की फसवणूक आहे, चीटिंग आहे, फ्रॉड आहे, फोर्जरी आहे. एकाच प्रकारचा स्टॅम्प पेपर, एकच स्टॅम्प पेपर आणि त्या स्टॅम्प पेपरचा नंबर जो एक वेळा नाही अनेक वेळा वापरण्यात आला, फोटोकॉपी केली त्याची आणि एकच स्टॅम्प पेपर अनेक एग्रीमेंटसाठी वापरणं हा 7 वर्षाची सजा होऊ शकते असा गुन्हा आहे. स्टॅम्प पेपर नंबर 136 974 500 रुपयेचा, हा पण तोच आहे 500 रुपयेचा 136 974. हे पुणे महापालिका PMRDA ला दिला, हा मुंबई महापालिकेला दिला आणि जो मुंबई महापालिकेला दिला त्याच्या एग्रीमेंटची तारीख आहे 20 नोव्हेंबर 2010. हे आहे संजय राऊत सुजित पाटकरची कमाल. स्टॅम्प पेपर कुठल्या तारखेला छापण्यात आला आणि वितरित करण्यात आला? 20 मार्च 2020 ला. स्टॅम्प पेपर आम्ही कन्फर्म केला तर स्टॅम्प रजिस्ट्रारनी हा विकलाय 20 मार्च 2020 ला आणि एग्रीमेंट संजय राऊत साहेबांचा मित्र परिवाराने दाखवला आहे 20 नोव्हेंबर 2010 ला. अशा प्रकारची फोर्जरी फक्त उद्धव ठाकरे यांचे मित्र परिवारच करू शकतात. आता तोच स्टॅम्प पेपर पुणे महापालिकेला एग्रीमेंट दिला, तोच स्टॅम्प पेपर हे फोटोकॉपीची फोटोकॉपी केली 136-974 20 मार्च 2020 ला इश्यू झाला आणि त्याच्या एग्रीमेंटची प्रत 26 जून 2020 ची दाखवण्यात आली. मुद्दा फक्त इथपर्यंत नाहीये, मुद्दा त्याहून अधिक आहे. मी आझाद मैदान एस्प्लेनेड कोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने चौकशी करायला सांगितले. आझाद मैदान पोलीस स्टेशन, मुंबई महापालिकेचे तत्कालीन संबंधित नेते यांनी 2 सदस्यांची समिती नेमली आणि त्यात सुनील धामणे सह आयुक्त. ही समिती नेमण्याचा निर्णय महापालिकेने 6 एप्रिल 2022 ला केला. मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. या समितीने आपला अहवाल तयार केला जून 2022 पर्यंत. न्यायालयात पोलीस स्टेशनला अहवाल देण्यात आला 22 जुलै 2022 ला. एप्रिल आणि मे मध्ये जो चौकशी केली या समितीने ती गजब आहे. या समितीचा रिपोर्ट मध्ये हे स्पष्टपणे लिहिलं गेलं आहे की लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांनी सादर केलेली ही कायदेशीररित्या नोटराईज झाली आहे, अस्तित्वात केव्हा आली आणि त्याच्यावर त्यांनी लीगल ओपिनियन मागितला. यांनी लिहिलं आहे की याची जे नोटरी करण्यात आली आहे ही फोर्जरी आहे. त्या लीगल ओपिनियन मध्ये लिहिण्यात आलं आहे की महाराष्ट्रात पार्टनरशिप डीड रजिस्ट्रेशन करणं हे कायद्याने बंधनकारक आहे. रिपोर्ट मध्ये लिहिलं आहे की कोणतीही सरकारी संस्था रजिस्टर्ड कंपनीशी डील करू शकते. रिपोर्ट मध्ये लिहिलं आहे की एग्रीमेंटची सिग्नेचर 2010 ची दाखवण्यात आली आहे पण नोटरी 2020 मध्ये करण्यात आलं आहे. यात स्पष्टपणे लिहिलं आहे
की दोन वेगवेगळे एकच मुद्रांकवर दोन वेगवेगळे एग्रीमेंट देण्यात आले आहेत. एवढं स्पष्ट रिपोर्ट मध्ये लिहिलं आहे. फक्त एवढंच नाही म्हटलं की पोपट काही खात नाही, पोपट ऐकायला येत नाही, पोपट पाणी पित नाही, पोपट पेरू खात नाही, पोपट मेला हे नाही म्हटलं. तथा इक्बाल चहलनी नेमलेली ही समिती डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर ने जॉईंट सुनील धामणे यांनी स्पष्टपणे लिहिलं सगळ्या ठिकाणी फ्रॉड आहे, चीटिंग आहे, फोर्जरी आहे, चीटिंग आहे, एक स्टॅम्प पेपर अनेक एग्रीमेंट, नोटरीचा रबर स्टॅम्प आहे पण त्या नोटरीने ते सह्या केलेला नाहीये. आणि शेवटी म्हटलं की परंतु यावर कारवाई करायची गरज नाही. म्हणून आज माझी स्पष्ट मागणी आहे की सगळ्यात पहिलं हा जो रिपोर्ट सही करून फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग हे सिद्ध झालंय ते रिपोर्ट मध्ये लिहिलं आहे आणि तरीही त्यावर कारवाई करायची नाही असे जे सुनील धामणेंनी लिहिले. पहिली ताबडतोब सुनील धामणेची हकालपट्टी व्हायला हवी. मुंबई पोलीसकडे माझी मागणी आहे की तुम्ही आतापर्यंत या सुनील धामणेचं इंट्रोगेशन का केलं नाही. महापालिका आयुक्तांना प्रश्न आहे की रिपोर्ट तुमच्याकडे मे मध्ये आला, जून मध्ये सगळं स्पष्ट झाल्यानंतर मुंबई महापालिकाने सुजित पाटकर लाईफलाईन हॉस्पिटलच्या विरोधात FIR का केली नाही. हे सगळे पेपर मी संबंधित सगळ्या डिपार्टमेंटला देणार आहे आणि मुंबई महापालिकेने ताबडतोब या संबंधात FIR करावी. मुद्रांक रजिस्ट्रारनी हे चीटिंग फ्रॉड आहे, एका स्टॅम्प पेपरवर 2 हे. कायदा विभागाने नोटरीचं रबर स्टॅम्प आहे ह्याच्यावर. 2010च्या नोटवर पण नोटरीचं रबर स्टॅम्प आहे आणि 2020 वर त्याच नोटरीचं रबर स्टॅम्प आहे. राकेश दुधा, राकेश पी दुधा या नोटरीची पण चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. काल माननीय लोकायुक्त यांनी रेमडेसिवीर घोटाळा याच्यावर माझा याचिकावर आदेश दिला आहे. या आदेशाचं मी स्वागत करीत आहे. कोविडच्या काळात रेमडेसिवीरचा प्रचंड भ्रष्टाचार सुरू होता, ब्लॅक मार्केटिंग सुरू होतं. 1 तारखेला एप्रिल 2021 मध्ये भाईंदर महापालिका 666 मध्ये, हाफकिन इन्स्टिट्यूट 666 मध्ये आणि मुंबई महापालिका 1600 रुपये मध्ये रेमडेसिवीर घेतली. याची चौकशी व्हायला हवी अशी मी मागणी लोकायुक्तांकडे केली होती. लोकायुक्तांनी आपला जो ऑब्झर्वेशन रेकमेंडेशन केलंय ते मी स्पष्टपणे दाखवू इच्छितो. लोकायुक्तने आपला उत्तरात म्हटलं आहे की याचिकाकर्त्यांनी जे सांगितलंय 766 रुपये, 1666 रुपये हे खरं आहे. मुंबई महापालिका, महाराष्ट्र सरकार, भाईंदर महापालिका सगळ्यांनी स्वीकार केला. एका दिवशी महाराष्ट्र सरकार ऑर्डर देते, एकाला 667 आणि दुसऱ्यामध्ये 1667. या सगळ्या महापालिका इन्स्टिट्यूट यांनी हे सगळं सरकारवर ढकलून दिला. मी याचिकेत हा प्रश्न उपस्थित केला होता की जर मुंबई महापालिकाने गडबड नाही केली तर महाराष्ट्र सरकारने हे प्राइस कंट्रोल का नाही केलं.
आणि लोकायुक्तनी आपल्या आदेशात स्पष्ट म्हटलं आहे की द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र there was no effective machinery for directing private manufacturers to sell the life-saving drugs at particular fixed price. There was no machinery. पुढे लिहिलं आहे द स्टेट ऑफ महाराष्ट्र. मी पुन्हा सांगू इच्छितो, काही लोकांनी बातमी फ्लेक्स केली आहे की याचिका फेटाळली, क्लीन चिट दिली आहे, तर त्यांना प्रार्थना करतो की हे ऑर्डर पूर्ण वाचावा. स्पष्ट म्हटलंय द स्टेट ऑफ महाराष्ट्र ought to have brought a legislation or ordinance directing the manufacturer to make the supply of life-saving drugs available at the reasonable rate. लोकायुक्तने स्पष्टपणे म्हटलंय की मुंबई महापालिका तो भांडर महापालिका तो हापकी यांना मी दोषी धरता येणार नाही असं त्यांच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केली आहे. कारण की त्यावेळेला रेमडेसिवीरचा सप्लाय हे महाराष्ट्र सरकार रेग्युलेट करत होते. FDA ला सगळा अधिकार दिला होता. म्हणजे क्लीन चिट मुंबई महापालिका आणि भाईंदर महापालिकेला दिली. हे अर्ध सत्यनं अर्ध वाक्य आहे. मुंबई महापालिका भाईंदर महापालिकांनी हे सगळं राज्य सरकारवर ढकललं. त्यांनी आपल्या आर्ग्युमेंट मध्ये म्हटलं आम्हाला अधिकारच नव्हता. अधिकार सगळं महाराष्ट्र राज्याने FDAने घेतला होता आणि म्हणून लोकायुक्तनी म्हटलंय पॉइंट नंबर 1, 2, 3 की मुंबई महापालिका भाईंदर महापालिका हे कंट्रोल करण्याच्या स्थितीत नव्हते, म्हणून त्यांनी चूक केली, भ्रष्टाचार केला असं म्हणता येणार नाही. पण फायनल ऑर्डर मध्ये 4थ्या पॉइंट मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट शुड हॅव रेग्युलेटेड द प्राइस ऑफ लाईफ सेव्हिंग ड्रग. दे शुड हॅव इश्यूड द ऑर्डिनन्स. आणि त्यावेळी मी बोंबलून सांगत होतो महाराष्ट्र सरकारकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे अधिकार होते, ते उद्धव ठाकरेंना माहित होतं. कारण की त्याच वेळेला महाराष्ट्राच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये कुठल्या बेडचा काय रेट असेल, कुठल्या सर्व्हिसचे काय चार्जेस असेल हे महाराष्ट्र सरकारने ठरवलं होतं. जर हॉस्पिटलचे दर तुम्ही कंट्रोल केले तर रेमडेसिवीर देणाऱ्या त्या 4 कंपन्यांचे दर का रेग्युलेट केले नाही? त्यात एका पर्टिक्युलर कंपनीने 1600 रुपये दिली, त्यांना का तुम्ही आदेश दिले नाही? तुम्ही कंपन्यांना रिटेलमध्ये देण्यावर प्रतिबंध केला, म्हणजे सगळा सप्लाय तुमच्याकडे होता. पुढे यांनी म्हटलंय की हे अधिकार यांच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 च्या अंतर्गत देता आले असते. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये हे प्रोव्हिजन आहे. त्या प्रोव्हिजनचाच वापर करून तुम्ही सांगितलं की कंपनी कुणाला देणार नाही, फक्त FDA ला देणार. रिटेलरला तुम्ही ब्लॅक मार्केटिंगचं प्रतिबंध घातलं. पुढे यांनी म्हटलंय की इट इज अ मॅटर ऑफ कॉमन नॉलेज दॅट व्हॉट एव्हर द डिमांड गोज अप. आणि त्यांनी आणखीन पुढे म्हटलंय काय therefore recommend the government of Maharashtra shall consider passing appropriate legislation for. आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे. नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासाठी मुंबईतून रसद पुरवण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं 100हून अधिक पदाधिकाऱ्यांची कुमक प्रचारासाठी पाठवली जाणार आहे. मुंबईतील 25 नगरसेवकांसह 100 पदाधिकारी नाशिक पदवीधर मतदारसंघ पिंजून काढणार असल्याची माहिती मिळते. शिवसेना पुरस्कृत शुभांगी पाटील यांना निवडून आणण्यासाठी ठाकरे गटानं रणनीती आखलेली आहे. आणि या बातमीचं बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.